नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत मसाले भात। त्याकरिता मी 1.5 वाटी साधे तांदूळ घेतलेले आहे। याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने आपण वॉश करून घेऊया। यानंतर एक बटाटा, थोडे गोबीचे काप, एक कांदा, एक टमाटर आणि एक गाजराचे काप घेतलेले आहे। मुरू टाकलेले वाटाणे घेतलेले आहे। ताजे वाटाणे पण तुम्ही घेऊ शकता, खूप छान वाटते। यानंतर एका पॅन मध्ये 2 चम्मच तेल घेतलेले आहे। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी जिरे टाकून घेऊया। यानंतर यामध्ये कांदा टाकून घेऊया। छोटा मोठा प्रोग्राम असला की मसाले भात महाराष्ट्रामध्ये बनतातच। यानंतर आपण यामध्ये लसणाचे काप, ठेचलेला लसूण टाकलेला आहे। घरी पण पोळ्या बनवायचा कंटाळा आला की मसाले भात कढी आपण बनवतोच। यानंतर यामध्ये आलू आणि गोबीचे काप टाकत आहे। लो टू मीडियम फ्लेमवर हे छान परतून घ्यायचं। यानंतर यामध्ये आपण वाटाणे टाकून घेऊया। यानंतर एक तेजपत्ता टाकून घेऊया। एक कलमी टाकून घेतलेली आहे थोडी। यानंतर 2 काळे मिरे आणि 2 लवंग टाकून घेते आहे। यामध्ये सगळे मसाले मी कमी टाकलेले आहे, कारण आपल्या भाताची क्वांटिटी पण कमी आहे। यानंतर यामध्ये गाजराचे काप टाकून घेते आहे। ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या तुम्ही आत टाकू शकता। शेंगा टाकू शकता, चवळीच्या, वांगा पण टाकू शकता, सोयाबीनच्या वड्या टाकू शकता। यानंतर यामध्ये आपण हळद टाकून घेऊ, गरम मसाला, धनिया पावडर आणि लाल तिखट। लाल तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्यानुसार करू शकता। याला लो टू मीडियम फ्लेम वरतीच आपण छान परतून घेऊया। यानंतर आपण यामध्ये 1-2 चम्मच गोडा मसाला टाकून घेऊया। यामध्ये आता आपण टमाटर टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया। या गरजेनुसार मीठ टाकून घ्यायचे। यानंतर आपण 2 मिनिट सगळ्या भाज्यांना कमी पॉवरवरती शिजवून घेऊया। झाकण ठेवूया यावर। 2 मिनिटांनंतर आपल्या भाज्या थोड्या शिजलेल्या आहे। यानंतर आपण तांदूळ टाकून घेऊया आणि 1 ते 2 मिनिट कमी पॉवरवरती छान परतून घ्यायचं। यानंतर आपण यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून घेऊया। 1.5 वाटी तांदळासाठी मी 3 वाट्या पाणी टाकते आहे। पाणी हे तांदळावर डिपेंड असते। जुना तांदूळ असेल तर जास्त पाणी लागते आणि नवीन तांदूळ असेल तर थोडं कमी पाणी लागते। या ठिकाणी आपण याची मोठ्या पॉवरवरती एक उकळी काढून घेऊया। यानंतर यामध्ये आपण 1 चम्मच तूप टाकून घेऊया। तुपाने छान मऊसूत भात होतो। यानंतर आपण यामध्ये 1 चम्मच
गोडा मसाला टाकून घेऊया आणि छान मिक्स करून आपण याला लो टू मीडियम फ्लेमवरती होऊ देऊया। याला मध्ये मध्ये परतत राहायचं आणि कमी पॉवरवरती आता मी याला 5 मिनिटं करून घेतलेलं होतं। आता पुन्हा आपण याला 5 मिनिटं होऊ देऊया पूर्ण झाकण बंद करून। या ठिकाणी आपले 5 मिनिटं झालेले आहे। बघू शकता आपला पूर्ण भात तयार आहे। यामध्ये आपण कोथिंबीर टाकू, मिक्स करू आणि पुन्हा आपण 5 ते 10 मिनिट मुरू देऊ भाताला। या ठिकाणी आपला एकदम मोकळा आणि मऊ भात तयार आहे। हा भात कोणी मठ्ठ्यासोबत, कढीसोबत, पापड लोणच्यासोबत कशाही सोबत खाऊ शकता। आमच्याकडे जास्त करून हा भात कढी सोबत खातात आणि यासोबत पापड। खूप चविष्ट वाटते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।